नमस्कार सर. नमस्कार मॅम. रिसील.इन प्रेझेंट महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स मध्ये तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. काय नाव आहे सर आपलं आणि कुठून आहात? माझं नाव अजिंक्य खिरडे. मी जरूर तालुका वरुड जिल्हा अमरावती मधून आलेलो आहे. भाग्यश्री खिरडे. ओके. आणि काय बिझनेस करतात सर तुम्ही? आमचा अर्जुना ॲग्रो म्हणून मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. त्यामध्ये आमचं मोरिंगा पावडर, बीटरूट पावडर, रॉ बनाना पावडर, सेमारवर्ग लोका पावडर हे सगळे आम्ही आमच्या शेतामधूनच तयार केलेले जे उत्पादन आहे ते आम्ही सेल करतो. ओके. आणि याचं जे सप्लाय आहे, सेलिंग आहे, हे कुठे कुठे होतं? आमचं पुणे, मुंबई, त्याच्यानंतर सातारा, नाशिक, कोल्हापूर आणि इतर महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये आमचे आयुर्वेदिक जे फार्मसीज आहेत त्यामध्ये आमचे प्रोडक्ट्स आहेत. येस. आणि Amazon वरून पण आमच्या याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ओके. नक्कीच. ज्या सेवा तुम्ही पुरवताय त्याचा लोकांना फायदा कशा प्रकारे मिळतो? त्याच्यामध्ये लोकांचं जे डायजेशनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्यानंतर ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम आहे हे मोरिंगा पावडरमध्ये खूप सारे गुणधर्म जे आहेत त्याच्या कारणानं ते खूप कमी होत आहे आणि खूप चांगला रिझल्ट आमच्या प्रोडक्टमधून लोकांना मिळतात. त्या कारणानं आमचे डिमांड्स पण खूप जास्त वाढत आहेत त्यामध्ये. येस. नक्कीच. सर सर तुमचं प्रतिक्रिया काय होते ज्यावेळेस तुम्हाला हा महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड पुरस्कार जाहीर झालेला होता? खूप आनंद झाला मला हा जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा. आणि आज रिस्पॉन्सिबिलिटी अजून जास्त वाढते कारण की खूप लोकांमध्ये आपलं प्रोडक्ट जे आहे ते जात आहे. ती बिझनेसची जबाबदारी आणि आम्ही ज्या ग्रामीणच्या भागातल्या ज्या महिला होत्या आज आम्ही त्यांना रोजगार दिला आमच्या माध्यमातून आणि पुढे उत्तरोत्तर आमची जी कंपनी आहे ते मोठ्या करण्याचं सुद्धा उद्दिष्ट आमचं त्यामध्ये आहे. येस. तर तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या ज्यावेळेस सरांना वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे हे ज्यावेळेस मला समजलं? मला खूप आनंद झाला आणि आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये पुढे अजून आमच्या ग्रामीण भागातील महिलांना उद्योग म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध करून आणि आम्हाला जे आमचं प्रोडक्ट आहे ते पण पुढे वाढवायचं आहे त्याचं उत्पादन आणि त्याचा तब्येतीवर किंवा प्रत्येकाच्या याच्यावर तब्येत म्हणजे हे झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. नक्कीच. तर सर जे नवीन उद्योजक आहेत किंवा जे युवा उद्योजक आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारचं मार्गदर्शन द्याल? नवीन जे युवा उद्योजक आहेत त्यांना मी एकच हे मार्गदर्शन केलं की खचू नका. आयुष्यात अडचणी खूप साऱ्या येणार. हार्डवर्क करण्याची, मेहनत करण्याची जर का प्रत्येकाकडे जर का क्षमता असेल. आम्ही सुद्धा शेतामध्ये जाऊन काम केलं. आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलो. तेव्हा कुठं आज या स्तरावर आम्हाला आज अवॉर्ड मिळतोय आणि प्रत्येकाने या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आयुष्यात ते यशस्वी होणार. नक्कीच. तर रिसील.इन टीम कडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.